वेलकम टू ऑल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 7 एप्रिल पासनं म्हणजे सोमवारपासून आपण राज्यसेवा 2025 साठी जो GS4 ज्याला आपण इथिक्स म्हणतो त्याची ऑफलाईन बॅच ही सुरू होत आहे. या बॅच मध्ये जे आयोगाचे 8ही पॉइंट आहे हे कट टू कट हे घेण्यात येतील. सोबत लक्षात ठेवायचं, तुम्हाला माहित असेल इथिक्सचा जो पेपर आहे तो 2 पार्ट मध्ये हा डिवाइड करून त्यावर प्रश्न विचारले जातात. सेक्शन ए मध्ये ज्याला आपण इन्फॉर्मेटिव्ह किंवा कन्सेप्च्युअल किंवा कन्सेप्टवर प्रश्न येतात, तर सेक्शन बी वर या केस स्टडीजवर प्रश्न येतात. दोन्हीचं वेटेज हे 50-50% असल्यामुळे आपण त्याच पद्धतीनं बॅचची ही रचना केलेली आहे. जवळपास 50च्या वर आपण केस स्टडीजचा यामध्ये सराव करणार आहोत, कारण या इथिक्सच्या पेपरमध्ये जोपर्यंत 100च्या वर मार्क जात नाही तोपर्यंत मुलाखतीसाठी किंवा अंतिम लिस्ट मध्ये आपलं नाव हे येऊ शकत नाही. सो त्या दृष्टीने ऑफलाईन 7 एप्रिल पासून ही बॅच सुरू होत आहे. संपूर्ण नोट्स या मराठीमध्ये या असतील, त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त कोणतेही पुस्तक वाचण्याची याला गरज पडणार नाही. आणि ज्या काही कन्सेप्ट्स आहे त्या सगळं एकदम सोप्या भाषेमध्ये घेण्याचा आपण यामध्ये प्रयत्न करणार आहोत, कारण पहिल्यांदा आपण या डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं सामोरे जात आहोत. पूर्णपणे नवीन विषय आहे, त्यामुळे बॅच मध्ये शिकवणे, लिहून देणे, नोट्स देणे आणि त्यानंतर सराव करून घेणे या सर्व बाबींचा विचार यामध्ये हा करण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी सुरुवातीला 1-2 दिवस ही मोफतच असणार आहे सत्र. 1-2 दिवस येऊन या बॅचचं स्वरूप काय किंवा या विषयाचं स्वरूप काय हा समजून घेण्याचा आपण प्रयत्न हा नक्की करावा. थँक्यू सो मच.